लुकअपमधील सर्वात पॉवरफुल फॉर्म्युला म्हणजे एक्स लुकअप. एम एस ऑफिस 2021 व एम एस ऑफिस 365 मध्येच आपल्याला मिळेल. हा फॉर्म्युला मिळेल, अगोदरच्या व्हर्शनमध्ये मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक्स लुकअप पाहणार आहोत. हा लुकअप शृंखलेमधील भाग 3 आहे. एक्स लुकअप हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा असा पार्ट आहे. मोठा याच्यासाठी की मागे पाहिलेल्या सगळ्या लुकअपचे म्हणजे लुकअप, व्ही लुकअप, एच लुकअप ह्या सगळ्यांची कामं हा एकटा करतो. हा एकटा करतो आणि म्हणून हा जास्त महत्त्वाचा आहे. तर आपण पहिल्यांदाच थोडे माहिती पाहूया इथे. सर्वात पॉवरफुल फॉर्म्युला मागील तिघांचंही काम एकटा करेल. आता याच्यातला महत्त्वाचा पार्ट तुम्ही समजावून घेणार आहात की हा एक्स लुकअप. आता तिसरा नियम, लुकअप ॲरे. लुकअप ॲरे म्हणजे वेक्टर कोणत्या कॉलममध्ये चेक करायचे. या उदाहरणात लुकअप ॲरे म्हणजे हे लुकअप ॲरे कोणत्या कॉलममध्ये चेक करायचे, तर ते ह्या कॉलममध्ये चेक करावं लागेल. तर फक्त तोच कॉलम द्यायचा, फक्त तेवढा कॉलम द्यायचा. असं रिटर्न ॲरे, ॲरे रिझल्ट, रिटर्न ॲरे किंवा रिझल्ट वेक्टर काय पाहिजे. ह्या उदाहरणात काय पाहिजे, तर रिटर्न ॲरे म्हणजे जिथून आपल्याला ही व्हॅल्यू मिळवायची सेल व्हॅल्यू, तो हा पाहिजे D2. हे D2 पासून D12 म्हणजेच आउटपुट कुठल्या कॉलममधून पाहिजे ती रेंज घ्या. इफ नॉट फाउंड, हे सगळे ह्या फॉर्म्युलामध्ये येणार आहे. इफ नॉट फाउंड, व्हॅल्यू डेटामध्ये सापडली नाही तर काय करा ते इथे लिहिलेलं आहे. आता आपण ॲक्च्युअल फॉर्म्युलाकडे वळूया. B003 हा प्रॉडक्ट आय डी शोधायचा आहे पहिला, आणि तो शोधल्यानंतर त्याच्या अनुषंगाने त्याच्या समोर असलेली सेल ही व्हॅल्यू इथे मांडायची आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. इक्वल टू एक्स लुकअप, टॅबनी पुढे गेलो, एक्स लुकअप. आता इथे आलं. इथं आता हे लांबलचक असे आर्ग्युमेंट्स आहेत. इथे पहा, लांबलचक अशी आर्ग्युमेंट्स आहेत. लुकअप व्हॅल्यू ही आहे B003 आहे ना, ही F3 कॉलममध्ये आहे. कॉमा पुढे आलो आपण लुकअप ॲरे म्हणजे ही लुकअप व्हॅल्यू कुठे पाहणार आहे तुम्ही, तर ह्या कॉलममध्ये. मग ते हे लुकअप ॲरे झालं. आपल्याला पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा नाही. लुकअप ॲरे नंतर कॉमा रिटर्न ॲरे. लुकअप ॲरे झाला रिटर्न ॲरे म्हणजे काय, आपल्याला जो रिझल्ट पाहिजे तो कॉलम, त्याची व्हॅल्यू. आता इथे कॉमा दिला. आता पुढचं काय म्हणतोय पहा, इफ नॉट फाउंड असं जेव्हा असेल तेव्हा मेसेज आपल्याला हवा तो मेसेज देता येईल. मी इथे त्याच्यासाठी इन्व्हर्टेड कॉमामध्ये तो मेसेज लिहावा लागेल. टेक्स्ट नॉट फाउंड असंच आपण लिहून टाकू. नॉट FOUND, नॉट फाउंड, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. असाच मेसेज दिला आपण आणि कॉमा केला. कॉमा दिल्यानंतर मॅच मोड असा आले. कॉमा दिल्यानंतर मॅच मोड असा आलेला आहे. आता हे मॅच मोड आल्यानंतर इथे दिले एक्झॅक्ट मॅचला 0 द्या. एक्झॅक्ट मॅच और नेक्स्ट स्मॉलर आयटम म्हणजेच नेक्स्ट स्मॉलर आयटमसाठी -1 द्या. एक्झॅक्ट मॅच और नेक्स्ट लार्जर आयटम, इथे पहा फक्त स्मॉलर नाही तर लार्जर आयटमसाठी 1 द्या असं म्हटले. आणि वाईल्ड कार्ड कॅरेक्टर मॅचसाठी इथे एक चौथं टाकलेलं आहे. वाईल्ड कार्ड कॅरेक्टर मॅचसाठी 2 द्या. तर आता आपण यात काय देणार आहोत, पहिल्यांदा 0 देऊ. ओके, 0 देऊन हे आर्ग्युमेंट हे पूर्ण करणार आहे आपण. आपल्याला व्हॅल्यू मिळाली.
हे 3 कुठे आहे तर इथे 231 व्हॅल्यू मिळाली. ह्या एक्स लुकअपमध्ये सुद्धा सिरियल असलंच पाहिजे असं नाही, पण पहिला कॉलम असला पाहिजे एवढं मात्र खरं आहे. हे झालं. हा रिव्हर्स पण जाऊ शकतो, पुढे पाहूत आपण. आता आपण इथे पुन्हा हे बदलू, परत डायलॉग बॉक्स येईल आपल्याला. आता इथे -1 देऊया. -1 दिला, -1 दिला आणि आपण एंटर केलं. हे 231 दाखवतोय. आता हा कॉलम काय, हा आय डी काय आहे, B003. आता आपण असं करूया, या B003ला 33 करूया. B003ला 33 करूया. काय झालं, B003ला 231 होते. इथे मात्र त्यांनी 230 दिलेत. एक कमी करून दिला असं काही आहे का, नाही. तर हा B003 आहे, तो असा शोधत गेला. आता इथे एक्स लुकअपच्या बाबतीत तो वरून पण शोधतो आणि खालून पण शोधू शकतो आणि आडवा पण शोधतो, म्हणजे डावीकडून पण शोधतो आणि उजवीकडे पण शोधतो. अशी खासियत ह्या एक्स लुकअपची आहे. आता आपण परत इथे जाऊया. आपण काय पाहिलं, -1 म्हणजे लोएस्ट व्हॅल्यू ती पाहिली. तर ती कशी पाहिली, हा B003 दिला, त्यांनी पहिल्यांदा B003 कुठे शोधला, इथं होता तो B003, तर 231 व्हॅल्यू बरोबर दिली होती म्हणजे आपल्याला. आता एकला त्यांनी 3 सापडला नाही, तर त्यांच्या पुढचा जो नंबर आहे त्याची व्हॅल्यू इथे दिली त्यांनी, हो की नाही. तर आता आपण परत इथे पाहणार आहोत. इथे 0 देऊन आपण आर्ग्युमेंट पूर्ण करू. आता 3 इथे सापडत नाही म्हणून तो नॉट फाउंडला गेला. पुढे जाऊया. प्रॉडक्ट आय डी, नेम आणि सेल. पण प्रॉडक्ट आय डीवरून नेम आणि सेल हे पाहणार आहोत. इथे आपण B003 प्रॉडक्ट आय डी घेतला आहे. आता इथे आपण फॉर्म्युला मांडणार आहोत. एक्स लुकअप व्हॅल्यू कॉमा लुकअप ॲरे. आता हा लुकअप ॲरे कुठे, तर हा लुकअप ॲरे आहे, लुकअप ॲरे. आता इथे 2 गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. ह्या पुढच्या कॉलममध्ये पण जायचं आहे आपल्याला ड्रॅग करून. इथे पुढे किती कॉलम असले तरी आपल्याला ड्रॅग करता आलं पाहिजे आणि रिझल्ट मिळवता आला पाहिजे. म्हणून आपण पहिलं आर्ग्युमेंट जे आहे लुकअप व्हॅल्यू F6 त्याला सिलेक्ट केलं, F4 दाबला. हे पहा इथे दोन्हीकडे Fच्या अगोदर S म्हणजे डॉलरचं साईन आले आणि 6च्या अगोदर पण डॉलरचं साईन आले. आता ही व्हॅल्यू पण अशीच आपल्याला करायची आहे. ही व्हॅल्यू पण आपल्याला अशीच फिक्स करायची आहे F4नी. आणि आता कॉमा देऊया. कॉमा दिल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा इथे काय पाहायचं, नेम पाहायचं म्हटल्यावर आपण हा कॉलम सिलेक्ट केला. काय म्हणून सिलेक्ट केला, रिटर्न आरे. ज्या कॉलममधून आपल्याला रिझल्ट मिळणार आहे ते आरे. कॉमा दिला. इफ नॉट फाउंड, इफ नॉट फाउंड इथे आपल्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये नॉट एवढंच आपण देऊया, नॉट. हे झालं. कॉमा दिला, पुढचं आर्ग्युमेंट सुरू झालं. आता इथे आपण 0 देणार आहोत आणि हे ब्रॅकेट बंद केलं. हे नाव आलं B007 तरुण, हे नाव आलं. आता आपण हा पुढे जर ड्रॅग केला तर काय होईल ते पाहूया. उत्तर आलं आपल्याला, उत्तर आलं. तर अशा प्रकारे इथे हे का झालं, हे आपण हा पहिला आर्ग्युमेंट आहे त्याच्यातला जो F आहे त्याला फिक्स केलं आणि दुसऱ्या आर्ग्युमेंटला दोन्ही बाजू फिक्स केल्या, म्हणून आपल्याला तिसऱ्या याच्यात हे उत्तर आलं. आता पुन्हा समजा इथे आपलं कुठला नाही आहे, 7, 8, 9, 10, 1, 2, 3 नाही आहे ना. इथे समजा आपण B3 दिलं तर ते नॉट फाउंड दाखवते, पण इथे B7 दिलं होतं, इथे पण B3 देऊन पाहू ना आपण. B3 काय दाखवते, नॉट फाउंड. म्हणजेच इथे B3 हा टेबलमध्ये नाहीच आहे, म्हणून नावही मिळणार नाही तुम्हाला आणि त्याची व्हॅल्यू शेलची मिळणार नाही. तर अशा
प्रकारे आपण हे पाहिलेलं आहे. काय तर एक्स लुकअप हे सगळीकडे जातं. इथं 8 दिलं आपण, नाव सागर आलं, 8ला कोणी सागर आणि 520 आहे. तर अशा प्रकारे हे एक्स लुकअप रिव्हर्स पण जाऊ शकतं, फॉरवर्ड पण जाऊ शकतं, वरती पण जाऊ शकतं, खाली पण येऊ शकतं, डावीकडे उजवीकडे अप डाऊन असं सगळीकडे हे जाऊ शकतं. आणि जास्त मोठा फायदा होतो की एक्स लुकअप द्वारे मोठ्या टेबलमधली व्हॅल्यू शोधायला. तर अशा प्रकारे ह्या लुकअपमधील चारही प्रकाराची आपण बेसिक व्हॅल्यू घेतलेली आहे, बेसिक माहिती घेतलेली आहे. तर यामध्ये अजूनही पुढे ॲडव्हान्स व्हिडिओ येऊ शकतात, येतील, तर ते आपण न चुकता पाहाल अशी अपेक्षा आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही नव्याने माझा चॅनल पाहत असाल तर शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.